नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा आता आपण घेऊया जगाच्या पाठीवर मध्ये. मंगळवारी उत्तर कोरियाकडून बॅलिस्टिक मिसाइल्सची चाचणी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. जपान आणि दक्षिण कोरियातर्फे या वृत्ताला दुजोरा दिला गेल्याचंही समजतंय. या चाचण्यांमुळे दक्षिण कोरियासोबत बातचीत सुरू ठेवण्याच्या उत्तर कोरियाच्या हेतूविषयी आता शंका घेतली जाते. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडच्या समुद्री भागातनं ही चाचणी झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून सध्या या मिसाईल चाचणी संदर्भातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही समजतंय. उत्तर कोरियाकडून टाकलं गेलेलं क्षेपणास्त्र हे बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी असू शकते असं मत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्यक्त केलंय. टोकियोमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुगा असं म्हणाले की या घटनेनंतर आता जपान सरकारनं अधिक जागरूकता बाळगून गुप्तचर यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेचे मित्र देश असलेल्या जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना आपल्या मारक क्षमतेत आणण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल्सच्या चाचण्या उत्तर कोरियाकडून गेल्या 6 महिन्यातनं पहिल्यांदाच केल्या गेलेल्या आहेत. या अनुषंगानं आता उत्तर कोरियाचे शेजारी देश अधिक सतर्क आणि सजग झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या देशांतर्गत अजेंड्यासाठी हा एक परिणामकारक असा आठवडा ठरू शकणार आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी $3.5 ट्रिलियन कर आणि खर्च पॅकेज कमी करत कायदेकर्त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत फेडरल शटडाऊन टाळण्यासाठी त्वरित कायदा पास करण्याचं काम केलंय. जो बायडन यांचा देशांतर्गत अजेंडा हा सध्या तरी अधांतरी आहे आणि कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. बायडन आणि त्यांचे डेमोक्रॅटिक सहकारी जर दिलेली आश्वासनं पाळू शकले नाहीत तर सरकारी प्राधान्यक्रमांमध्ये गेल्या काही दशकांमधला झालेला नाही इतका मोठा बदल होऊ शकेल. अमेरिका आणि सिंगापूरनं आपल्या द्विपक्षीय संबंधांना आता वेगळ्या उंचीवर नेत. सिंगापूर युनायटेड स्टेट्स थर्ड कंट्री ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच TCTP च्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी सोमवारी यावर स्वाक्षऱ्या केल्या. सायबर सुरक्षा, आरोग्य सुरक्षा आणि लहान शहरांचा विकास यासह इतरही अनेक बाबींवर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असा निर्णय घेतला गेलेला आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये युनियन ब्लॉक या आपल्या पक्षानं सर्वात वाईट कामगिरी केल्यानंतर जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. पार पडलेल्या निवडणुकांमध्ये युनियन ब्लॉक आणि सोशल डेमोक्रॅट्स या दोन्ही पक्षांना 30% कमी मतं मिळाल्यानं सत्ता स्थापनेच्या चाव्या आता विरोधी पक्षांकडे असल्याचं बोललं जात आहे. निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं युरोपमधल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची धुरा कोणत्या पक्षाकडे जाणार याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. व्हेनेझुएला सरकार आणि विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी निकोलस माडुरो यांचं प्रशासन आणि नॉर्वे सरकार दरम्यान सुरू असलेल्या चर्चा प्रक्रियेमध्ये मध्यस्थ म्हणून काम केलंय. 24 सप्टेंबरपासून या चर्चासत्रांना सुरुवात होणार होती, पण या दरम्यान नॉर्वेच्या पंतप्रधानांनी मानवी हक्कांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माड्युरो सरकारनं चर्चा सुरू करण्यास काहीसा वेळ घेतला. नॉर्वे सरकारसोबत पुन्हा एकदा बोलणी झाल्यानंतर व्हेनेझुएला आणि नॉर्वे सरकार दरम्यान चर्चासत्रांना आता सुरुवात होईल अशी माहिती मिळतेय. युरोपियन युनियनच्या रिकव्हरी आणि रेझिलियन्स फॅसिलिटीला रोमानियाच्या आर्थिक पुनर्बांधणी आणि स्थैर्यासाठी निधी देण्याबाबत युरोपियन कमिशननं हिरवा कंदील दाखवलाय. या अंतर्गत आता रोमानियाला युरोपियन कमिशनकडून 14.2 बिलियन युरोजचा निधी आणि जवळपास 15 बिलियन युरोजचं कर्ज तातडीनं मंजूर केलं जाईल असं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. स्पेनमधल्या ला पाल्मा बेटातल्या ज्वालामुखीचा उद्रेक अजूनही कायम आहे. लावा अजूनही सतत बाहेर पडत असल्या कारणामुळे इथली परिस्थिती आता आणखीन गंभीर बनलेली आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आतापर्यंत अंदाजे 500 इमारती गाडल्या गेल्या आहेत आणि जवळपास 6000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीतून लाव्हा पूर्णपणे बाहेर पडण्याची प्रक्रिया संपलेली नाही. पुढचे काही दिवस धोका कायम राहू शकणार आहे. प्रशासनाकडून धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे, तर इतर नागरिकांना आपापल्या घरांमध्येच राहण्याच्या सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत. सोमवारी एका ग्रीक बेटाला 5.8 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले. यामध्ये एक व्यक्ती ठार झाली असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते. मृत व्यक्तीला भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या अगदी जवळ असलेल्या आर्केलोचोरी गावामध्ये अर्धवट कोसळलेल्या चर्चच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भूकंपामुळे टाउन सेंटरमधले घरं आणि चर्चेसचं मोठं नुकसान झालं. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:17 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू ग्रीसची राजधानी अथेन्सपासून 246 किलोमीटर आग्नेय दिशेला होता. आय बिलीव्ह आय कॅन फ्लाय या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेले R&B सुपरस्टार आर केली यांना तरुण स्त्रिया आणि मुलांची गैरवर्तन केल्याच्या अनेक आरोपांमुळे लैंगिक शोषणाच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आलं. आरोप करणाऱ्यांनी खटल्यादरम्यान तपशिलात साक्ष दिली की त्यांनी अल्पवयीन असताना केली यांनी त्यांच्याशी अतिशय विकृतपणे वर्तन केलं. केलीच्या अनेक आरोपकर्त्यांनी गोपनीयता जपण्यासाठी आणि गायकाच्या चाहत्यांकडून संभाव्य छळ टाळण्यासाठी त्यांची खरी नावं न वापरता साक्ष दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सच्या लिऑन शहरात आंतरराष्ट्रीय अन्न व्यापार मेळाव्याला भेट देण्यासाठी गेले असता एका व्यक्तीनं त्यांच्यावर अंड फेकलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, शेअर केला गेला. यामध्ये मॅक्रॉन हे गर्दीतून जाताना दिसत आहेत. तेवढ्यात एक अंड त्यांच्या दिशेनं फेकलं जात असतानाच राष्ट्रपतींच्या रक्षणासाठी 2 अंगरक्षक ताबडतोब जवळ येताना दिसतात. अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची ओळख किंवा त्याच्याविषयीचा कोणताही तपशील जाहीर केलेला नाही. अशाच प्रकारे जूनमध्ये मॅक्रॉन यांना दक्षिण पूर्व फ्रान्समधल्या एका लहान शहरात जनतेला शुभेच्छा देत असताना एका व्यक्तीनं त्यांच्या तोंडावर चापट मारली होती. अमेरिका आणि कॅनडा या देशांनी यशस्वीपणे चीनच्या ताब्यात असलेल्या कॅनेडियन कैदी मायकल कॉव्हरिग याची सुखरूप सुटका केलेली आहे. चीनच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर कॉव्हरिगला टोरांटोमध्ये आणण्यात आलं. यावेळी कॉव्हरिगची बायको, बहीण आणि चीनमधील कॅनेडियन राजदूत डॉमिनिक बार्टन उपस्थित होते. 2018 मध्ये चीनमधल्या कम्युनिकेशन जायंट असलेल्या UAE टेक्नॉलॉजी या कंपनीवर फसवणूक आणि इतर अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेलेले होते. UAE टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या कॉव्हरिग आणि उद्योजक मायकल स्पॅवर या दोघांना चीनी सरकारनं कारवाईसाठी ताब्यात ठेवलं होतं. चीननं या दोघांची सुटका करावी यासाठी अमेरिका आणि कॅनडाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू होते. अखेर चीन सरकारनं 3 वर्षांनंतर या दोघांचीही सुटका केली आहे. चीनी कम्युनिकेशन जायंट UAE टेक्नॉलॉजीजचे CFO मेंग वानझोऊ आणि UAEच्या संस्थापकांची मुलगी एका चार्टर प्लेनद्वारे चीनमधल्या शेन्झेनमध्ये दाखल झाले. अमेरिका आणि कॅनडाच्या इतके दिवस ताब्यात असलेल्या या दोघांना चीनसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींअंतर्गत सोडण्यात आलं. गेल्या 3 वर्षांपासून कॅनडा, अमेरिका आणि चीन सरकार या सगळ्या वाटाघाटी करत होतं, ज्याला आता अखेर यश मिळताना दिसतंय. या वाटाघाटींअंतर्गत 2 कॅनेडियन नागरिकांनाही चीन सरकारनं कॅनडाच्या हवाली केलंय. कोसोवोचे पंतप्रधान आल्बिन कुर्ती यांनी शनिवारी सर्बियावर आंतरराष्ट्रीय संघर्षाला खत पाणी घालत असल्याचा आरोप केलाय. सर्बिया आणि कोसोवोतला वाद गेल्या काही वर्षांमध्ये वाढला असून सर्बिया कोसोवोला स्वतंत्र राज्य न मानता आपलाच एक भाग मानत असल्या कारणामुळे या दोघांमधलाही संघर्ष विकोपाला गेलाय. या दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव आहे. शिवाय सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये सर्बियन आणि कोसोवो सर्बियन नागरिक आणि सैन्यातलाही संघर्ष वाढताना दिसतोय. त्यातच सर्बियाच्या पंतप्रधानांकडून कोसोवोबाबत केल्या जात असलेल्या वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळत असल्याचा आरोप सुद्धा आल्बिन कुर्ती यांनी केलेला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ड्यूमा राज्य संसदीय निवडणुकीत जागा मिळवलेल्या पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, तर विरोधकांनी पुतीन यांच्यावर अफरातफरीचा आरोप केलाय। ऑनलाईन बैठकीदरम्यान पुतीन म्हणाले की 1 सप्टेंबरच्या निवडणुका कायद्यानुसार कठोरपणे आणि मोठ्या प्रमाणावर मतदानासह खुलेपणानं पार पडल्या। अधिकृत निकालांमध्ये अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युनायटेड रशिया या पक्षाला 450 सदस्यांच्या ड्यूमामध्ये 324 जागा आहेत। संविधान बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या 2/3पेक्षा जास्त बहुमत त्यांच्याकडे आहे। याबद्दल पुतीन यांनी मतदारांचे आभार मानले। ब्राझील सध्या गेल्या काही वर्षांमधल्या सर्वात भीषण दुष्काळाच्या छायेत आहे। याचा सगळ्यात मोठा फटका वीज पुरवठ्याला झालाय। वीज पुरवठा बंद होण्याचे प्रकार वारंवार होत आहेत। याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरी भागांना आणि उद्योगांना देखील बसतोय। ब्राझीलमध्ये सर्वाधिक वीज निर्मिती ही पाण्याच्या माध्यमातून होत असते, पण पावसाचं प्रमाणच घटल्यानं धरणांमध्ये पाणी नाही आणि याचा थेट परिणाम वीज निर्मितीवर होतोय। अफगाणिस्तानच्या पूर्व भागातले शेकडो अंतर्गत विस्थापित लोक वर्षानुवर्ष गरीब भागांमध्ये तात्पुरत्या घरांमध्ये राहत आहेत। त्यांना आशा आहे की तालिबान सरकार त्यांचं जीवन सुधारायला मदत करेल, पण सध्या परिस्थिती बिघडलेली आहे आणि महागाई देखील प्रचंड वाढली आहे। नॉर्वेजियन शरणार्थी परिषदेचे सरचिटणीस जेन ॲझलंड यांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमधल्या लाखो लोकांना आगामी हिवाळ्यात अतिशय गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे। या हिवाळ्यात जीव वाचवण्यासाठी संघर्ष या सगळ्या लोकांना करावा लागेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। शेकडो स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट सोमवारी संध्याकाळी इटालियन बेटाच्या बंदरावर येऊन पोहोचली। या बोटीवर 686 स्थलांतरित होते, जे तटरक्षक दलानं लॅम्पेडुसा बेटावरील बंदरात नेले होते। स्थलांतरितांना बोटीतनं बेटावरच्या रिसेप्शन सेंटरकडे हस्तांतरित करण्याचं काम मंगळवारी सकाळी सुरू होतं। लॅम्पेडुसामध्ये स्थलांतरितांसाठी एक गृहनिर्माण संकुल आहे, तिथं सगळी सोय आहे। या महिन्याच्या सुरुवातीला इटालियन तटरक्षक दलानं 125 निर्वासितांची सुटका केली, ज्यांच्या 2 बोटी अर्धवट बुडाल्यानंतर एका लहान निर्जन बेटाच्या खडकाळ किनाऱ्याजवळ अनेक जण थांबले होते, काही जण अडकून पडले होते। कोका शेतकरी संघटनेच्या नेतृत्वासाठी महिनाभर लढा सुरू आहे। दरम्यान सोमवारी लापासच्या रस्त्यावर त्यांचा पोलिसांसोबत संघर्ष झाला। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत त्यांना शहराच्या मध्यभागापासून दूर करून या गटांना पांगवलं। कोका उत्पादक संघटना तळागाळातल्या संघटना आहेत, ज्यांचे काही सदस्य राजकीय पक्षांमध्ये सहभागी देखील आहेत। बोलिव्हियामध्ये अंदाजे 1 लाख कोको फर्म्स आहेत। कोको युनियनद्वारे व्यवस्थापित केलेल्या नियुक्त बाजारात कोको पानांची खरेदी आणि विक्री हा त्यांचा कायदेशीर व्यवसाय आहे। शनिवारी मेक्सिकोमधल्या एका तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरितांची अमेरिकेच्या सीमेवरील छावणीमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली। मेक्सिकोमध्ये शेजारहून आलेल्या सगळ्या स्थलांतरितांची अमेरिकेत आल्यानंतर तपासणी करण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांनी सीमावर्ती भागातल्या या आरोग्य शिबिरातनं सुरक्षित ठिकाणी त्यांची रवानगी केलेली आहे। स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळपर्यंत या निवाऱ्यात 240 जण होते। चिलीच्या शेकडो स्थानिकांनी शनिवारी इक्विक शहरातल्या रस्त्यांवर स्थलांतरित नागरिकांच्या विरोधात आंदोलन केलं। आंदोलनकर्त्यांनी निर्दयीपणे स्थलांतरित नागरिकांचे राहण्यासाठी बांधलेले तात्पुरते तंबू आणि त्यांचं सामान जाळून टाकलं। व्हेनेझुएलामधून आलेल्या स्थलांतरितांच्या छावणीला सरकारनं बेकायदेशीर ठरवल्यानंतर उग्र आंदोलनं झाली। त्यामुळे दक्षिण अमेरिकन देशांमधला वाद विकोपाला गेल्याचं दिसतंय। जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान 23,000हून अधिक स्थलांतरित चिलीमध्ये अनधिकृतपणे दाखल झालेले आहेत। रशियातल्या क्रेमलिन समर्थक पक्षानं घटनात्मक बहुमत मिळवलंय। त्याच्या विरोधात रशियाच्या संसदेबाहेर शेकडो आंदोलक जमलेले होते। या सगळ्यांचा आरोप आहे की निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे। रशियातील कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। निषेधाच्या वेळी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, पण आंदोलनकर्त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी असं सांगितलंय की आंदोलनापूर्वी त्यांच्या 60 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं गेलंय। काही जणांना काही तास पकडून ठेवल्यानंतर सोडून दिलं गेलं।
फेडरल रेग्युलेटर्सनं 65 किंवा त्याहून जास्त वय असलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी फायझर लसीच्या तिसऱ्या डोसची शिफारस केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी त्यांचा कोविड-19 बूस्टर डोस घेतला. पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतर त्याचे काही दुष्परिणाम जाणवले नाही. तसंच आपण जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेणं आवश्यक असल्याचं बायडन म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोस मिळाल्याच्या काही तासांनंतर सिनेट अल्पसंख्याक नेते मिच मॅककॉनेल यांनी बायडन यांनी बूस्टर डोस घेतल्याचं जाहीर केलं. वयवर्ष 12 आणि त्याहून जास्त वयाच्या जवळपास 25% पात्र अमेरिकन नागरिकांना लसीचा एकही डोस अजूनही मिळालेला नाही. CDCच्या म्हणण्यानुसार ऑगस्टच्या मध्यापासून कमीत कमी 2.66 दशलक्ष अमेरिकन लोकांना फायझर लसीचे बूस्टर डोस मिळालेले आहेत. आता तर 65 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना देखील बूस्टर डोस दिला जातोय. दक्षिण कोरियात दररोजच्या रुग्णसंख्येत पहिल्यांदाच 3,000पर्यंत वाढ झाली आहे. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार 3,273 रुग्णांची नोंद झाली. सलग 81 दिवस 1,000हून जास्त रुग्ण आढळत आहेत. लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियम ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम ठेवण्याची गरज एजन्सीच्या संचालकांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच संपलेल्या सुट्ट्यांच्या हंगामामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. 5,10,00,000हून अधिक लोकसंख्येच्या देशात 45% कमी नागरिकांचं शनिवारी सकाळपर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यात आलेलं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस यांच्या हस्ते WHO अकॅडमीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. लिऑन शहरात हा पायाभरणी कार्यक्रम पार पडला. 2024 पासून अकादमी सुरू होण्याचं नियोजन आहे. यासाठी जगभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना शिकवण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करून 2023 पर्यंत ऑनलाईन वर्गांद्वारे 100 शिक्षण कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचं समान वितरण तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध उपक्रमांविषयीची माहिती देखील या दरम्यान दिली जाणार आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. गेल्या वर्षभरात 400 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती कतार एअरवेजकडून देण्यात आलेली आहे. कोरोना काळाचा मोठा फटका हवाई क्षेत्राला बसलाय. या काळात हवाई वाहतुकीवर निर्बंध आल्यानं मोठ्या हवाई कंपन्यांचं प्रचंड नुकसान देखील झालंय. A380, A330 या विमानांची सेवा सुद्धा कमी करावी लागली होती. लँडसॅट 9 हा उपग्रह सोमवारी स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स वँडनबर्ग स्पेस फोर्स बेस इथल्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स 3 वरून प्रक्षेपित करण्यात आला. लँडसॅट 9 नासाच्या जमिनीच्या पृष्ठभागावरील बदल मोजण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. 8 दिवस हा उपग्रह अंतराळ कक्षेत असेल. जेम्स बॉन्ड फिल्म सिरीजमधल्या 35 वाहनं लॉस एंजेलिसमध्ये ठेवण्यात येणार आहेत. येणाऱ्या बॉन्डपटासाठीचं हे प्रमोशन आहे. ॲस्टन मार्टिन, BMW आणि इतरही काही महत्त्वाची वाहनं जी बॉन्डपटांमध्ये वापरली गेली आहेत ती पाहता येऊ शकतील. यातल्या काही गाड्या केवळ बॉन्डपटांसाठी तयार करण्यात आलेल्या होत्या. येत्या 8 ऑक्टोबरला नो टाइम टू डाय हा बॉन्डपट रिलीज होतोय. या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.